recording. Okay, so dual nature of matter and radiation हा जो टॉपिक आहे या टॉपिकचा आपण क्वेश्चन बँकचं थोडंसं फास्ट मध्ये डिस्कशन करणार आहे. काय क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यात काय आन्सर लिहिणं एक्सपेक्टेड आहे, कुठल्या कुठल्या पॉइंट्स इम्पॉर्टंट लक्षात ठेवा आणि बाकी सगळं तुम्ही मध्ये मध्ये भरू शकता ते फक्त लक्षात ठेवा. या टॉपिकची हिस्ट्री अशी आहे की या टॉपिक वरून मेजॉरिटी क्वेश्चन न्यूमेरिकल विचारले गेले आहेत, थिअरी कमी विचारले गेले, कारण की थिअरी मध्ये विचारण्यासारखं जास्त नसतं. बघा, तीनच प्रश्न त्यांनी मोठे दिलेत 4 मार्काला. द फर्स्ट क्वेश्चन इज with the help of circuit diagram describe the experiment to study the characteristics of photoelectric effect. help of label diagram म्हणजे तुम्हाला आठवतंय का ते डायग्राम कुठला ड्रॉ करायचं होतं? ते ट्यूब वाला आठवतंय? क्वार्ट्स विंडोचं ना? काय? क्वार्ट्स विंडो वाला. हा, क्वार्ट्स विंडो वाला, बरोबर. हे एक्सपेरिमेंट पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कुठलेही दोन कॅरेक्टरिस्टिक एक्सप्लेन करायचे. 7-8 कॅरेक्टरिस्टिक दिले आहेत की तो इन्स्टंटेनियस आहे, थ्रेशोल्ड वेव्हलेंथचं डेफिनेशन, मिनिमम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीचं डेफिनेशन, मिनिमम फ्रिक्वेन्सी अबव विच द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टार्ट्स. हे सगळं इथे याच्यामध्ये या क्वेश्चन मध्ये एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं लिहिणं. हा पूर्ण स्टडी, हा पूर्ण जो एक्सपेरिमेंट आहे, पूर्ण सेटअप जो आहे, इथे आपण खाली बॅटरी लावतो, रिओस्टॅट लावतो, वोल्ट मीटर लावतो, इथे ॲम्पमीटर लावतो, हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे तुमच्या आन्सर मध्ये. बघा, मी जास्त करून अशा लेक्चर्स मध्ये थिअरी एक्सप्लेन नाही करत बसणार, आणखी ते डेरिव्हेशन्स मध्ये नंतर येईलच. मी जास्त करून फोकस करणार आहे न्यूमेरिकल्स वरती, कारण की न्यूमेरिकल्स तुम्हाला समजले पाहिजे, त्याच्यात एक्सप्लेनेशन करण्यासारखं असतं. दुसरा प्रश्न बघा काय आहे ह्याच्यातला, 4 मार्काचा आला जर काही एक्झामला तर, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. काय रे आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन? 10 = 3 + 7 हे इक्वेशन आहे का नाही? व्हॉट इज 10? इन्सिडेंट लाईट h nu is equal to what is the 3 means work function plus and this is Ke max. kinetic max. We have also seen कि तीनों का directly indirectly कैसे देते हैं, right? We have seen all the variations. So this Yes. is Einstein's equation. State, कधी पण बोर्ड एक्झाम मध्ये स्टेट आलं ना तर एक्सप्लेन नाही करत बसायचं, लिहून टाकायचं. स्टेट म्हणलं की स्टेट केलं मी, चला याला 1 मार्क असणार आहे, एक्झाम मध्ये याला 1 मार्क असणार आहे, मिळाला 1 मार्क. पुढचं काही नसेल येत ना, स्टेट म्हणलं स्टेट करून या. एक्सप्लेन ऑल द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट बेस्ड ऑन आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इक्वेशन. आता बघा काय एक्सपेक्टेड तुम्हाला मी जरा दाखवतो, मी तुम्हाला हे पण समजेल की कुठून लिहायचंय. तुम्हाला असं वाटतं की दरवेळेस नोट्स वगैरे पाहिजे बोर्डच्या, बट ऍक्च्युअली सगळं टेक्स्टबुक मध्ये सापडतं. बिलकुल टेन्शन घेऊ नका, एव्हरीथिंग इज अवेलेबल इन द टेक्स्टबुक. मॅट्रिक्स फाइल्स, बोर्ड तुम्हाला थोडंसं दाखवतो की टेक्स्टबुक मधनं तुम्ही ह्या प्रश्नाला काय उत्तर लिहू शकता. कुठला क्वेश्चन आहे? द क्वेश्चन इज आइन्स्टाईन्स इक्वेशन स्टेट करा आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स द्या. पॉइंट वाईज त्यांनी कॅरेक्टरिस्टिक दिल्या आहेत. आता 4 मार्काचा प्रश्न आहे, तर इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही मॅक्सिमम कॅरेक्टरिस्टिक लिहाल, म्हणजे 1 मार्काला येतात 6 कॅरेक्टरिस्टिक तरी लिहाल. लेट अस सी व्हॉट आर दोज कॅरेक्टरिस्टिक्स. EMI, AC, dual nature आला. बघा, व्हॉट डू वी राईट इन दिस आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सी, आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट जे इक्वेशन आहे, आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, त्याच्या बेसिस वरती तुम्हाला इथे त्यांनी कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या आहेत. 8 कॅरेक्टरिस्टिक दिले आहेत. थोडंसं मी झूम आउट करतो सो दिसेल तुम्हाला. हे 8 पॉइंट्स आहेत, त्याच्यातले कुठलेही 6 लिहा. एनी 6 यू कॅन राईट, एनी 6. ओके, आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन लिहायचं तुम्हाला पहिलं. h nu इज फाय नॉट प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, आणि त्याच्या बेसिस वरती हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. सो तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा जो कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक कधी विचारले ना तर 2 प्रकारे विचारले जातील. नुसतं कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट विचारलं जाईल, एक ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट, एक ऑन द बेसिस ऑफ आइन्स्टाईन. आइन्स्टाईनच्या इक्वेशनच्या बेसिस वरती 8 कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहेत. दोन्ही दाखवतो मी तुम्हाला. बुक मध्ये तुम्ही पेज नंबर 311 बघाल ना, तर यू विल फाइंड 8 कॅरेक्टरिस्टिक्स.
मग सर पूर्ण पाठ करू का, अख्खा पेज पेज पाठ करू का, 2-3 वेळा वाचू का न बघता? तसं नाही, पाठ नाही करायचं, पॉइंट वाईज लिहून घ्या एक एक शब्दामध्ये अख्खा पॉइंटचा काय समरी आहे. जसं की पहिल्या पॉइंटची समरी काय आहे, पहिला पॉइंट थ्रेशोल्ड वेवलेंथ एक्सप्लेन करतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, की बाबा एका सर्टन वर्क फंक्शनच्या वरती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरती लाईट तुम्ही किती पण इंटेन्स टाका, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टार्ट नाही होत. सो हे सगळं तुम्हाला प्रॉपरली तुमच्या वर्ड्स मध्ये लिहिलं ते चालेल. बट मेन पॉइंट काय की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टार्ट कधी होतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरती. दुसरं त्यांनी सांगितले की इन्स्टंटेनियस आहे, इलेक्ट्रॉन फोटॉन पडला, इलेक्ट्रॉन इन्स्टंटेनियसली निघतो. सो दुसरा जो आहे तो इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे, याच्याबद्दल एक्सप्लेनेशन. थर्ड एक्सप्लेनेशन काय आहे, थर्ड एक्सप्लेनेशन लोअर इंटेन्सिटी इम्प्लाइज लेस नंबर ऑफ फोटॉन्स, हेन्स नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स देअरफॉर लोअर करंट्स. इथे इंटेन्सिटी आणि करंट मध्ये काय रिलेशन, इंटेन्सिटी, लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल, जास्त फोटॉन पडतात, जास्त इलेक्ट्रॉन निघतात. सो प्रत्येक कॅरेक्टरिस्टिकला एक सर्टन इम्पॉर्टन्स आहे, ते इम्पॉर्टन्स तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आइन्स्टाईन्स इक्वेशन वापरून, हे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, हे जर तुम्हाला प्रॉपर आन्सर या पेज मध्ये आणि जे खालच्या पेज मध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला स्वतःचा आन्सर नसेल लिहिता येत स्वतःच्या वर्ड्स मध्ये, तर तुम्हाला ते जे बुक देणार आहे क्वेश्चन बँक, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल मध्ये मिळून जाईल की काय लिहायचं एक्झॅक्ट. तर तुम्ही लॅग होतात खतरनाक. मी लॅग होतोय, व्हिडिओ लॅग होतोय, हो सर. हो सर. वाईट लॅग होतात. ये नहीं है, फोकस नहीं है, ब्लर हो रहा है. अभी वीडियो निकाल दिया है, क्लियर है का आता? ब्लर है, नहीं सर, स्क्रीन blur क्लियर है. नहीं है. ओके, स्क्रीनच ब्लर आहे का, नेट तर आहे. आवाज क्लियर आहे का, ऑडिओ? हो हो सर. सर. तर विंडो कॅप्चर करा ना ओबीएस मध्ये. ओबीएस मध्ये काय करा, विंडो कॅप्चर टाका, डिस्प्ले कॅप्चर मोड आहे. डिस्प्ले कॅप्चर तर मी तो ह्याच्यासाठी आहे रे, तर एक हा कळालं युट्यूब. हा नाही नाही कॅमेरासाठी, आणि विंडो कॅप्चर हा मागे. अच्छा, नंतर खूपच ब्लर दिसतंय. अजूनही ब्लर दिसते का? हो, तुम्ही आता जी मीटिंग घेतली त्याच्यात पण ब्लरच होतं. हो का? एक काम करतो मी स्क्रीन शेअर करून बघतो. ठीक आहे, हा स्क्रीन शेअर क्लिअर आहे. यस सर. हो सर, आता क्लिअर. बघा आता, एक्सप्लेन डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस मध्ये तुम्हाला डी ब्रॉग्ली वेवलेंथ बद्दल सगळं एक्सप्लेन करायचंय. व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ डी ब्रॉग्ली वेवलेंथ, व्हॉट इज द मॅटर वेव, या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड इन डी ब्रॉग्लीज वेवलेंथ. मी तरी तुम्हाला टेक्स्टबुक मधनं काय एक्सपेक्टेड ते सांगतो. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस जर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघितलं ना, तर पेज नंबर 316 वरती तुम्हाला एवढा त्याचा पॅराग्राफ मिळेल. हे एक्सप्लेनेशन दिले त्यांनी, डी ब्रॉय. ओके, आणि नंतर पूर्ण त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेन केलंय, त्याचं डेरिवेशन टाइप आहे छोटस. सो P इज इक्वल टू एच बाय लॅमडा, लॅमडा इज एच बाय पी, हे त्यांनी इथून डिराईव्ह केलंय. सो डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस मध्ये एवढं एक्सपेक्टेड आहे लिहिणं. ओके, पुढे त्यांनी एच बाय डी ब्रॉग्ली प्रपोज्ड, त्याच्या पुढे पण आहे काही थिअरी कंटेंट. सी, सो क्वेश्चन आहे असा विचारलाय तुम्हाला 4 मार्काला, एक्सप्लेन डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. काय क्वेश्चन विचारलंय बघा, एक्सप्लेन डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. तुम्ही आन्सर काय लिहिणार, तर तुम्ही हे सगळं नाही लिहायचं की त्याची हिस्ट्री नाही लिहायची, कधी काय झालं, हे सगळं वेस्ट आहे, हे काही प्रिपेअर नसतं करायचं. ठीक आहे, फक्त वाचून घ्या एकदा तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे, आता हा काय त्यांनी प्रपोज केलं, की त्यांनी प्रपोज केलं ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री. सिमेट्रीच्या बेसिस वरती. तो काय म्हणणार आहे, लाईटला 2-2 नेचर आहेत, तर मॅटरला पण 2-2 नेचर पाहिजे, तो सिमेट्री असली पाहिजे नेचर मध्ये. सो ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री रेडिएशन हॅज ड्युअल नेचर. तो म्हणला रेडिएशनला 2 नेचर आहेत, जसं की कधी कधी वेव्ह असतं, कधी कधी पार्टिकल असतं. मग मॅटर मे ऑल्सो पॉझेस ड्युअल नेचर. त्यांनी असं प्रपोज केलं की नेचर सिमेट्रिक आहे, मग जसं लाईटला 2 नेचर आहेत, तर मॅटरला 2 नेचरला काय प्रॉब्लेम आहे.
नॉर्मली वी टॉक अबाउट मॅटर ॲज कंपोज्ड ऑफ पार्टिकल. आपण नॉर्मली मॅटरला पार्टिकल बोलतो ना, पण तो म्हणला नाही वेव्ह पण असले पाहिजे. ओके, बट काही सिच्युएशन्स मध्ये मॅटर पण वेव्ह सारखा बिहेव करेल, क्वेश्चन मार्क. बट आर देर एनी सिच्युएशन, तर त्याचा आन्सर नंतर प्रूव्ह झालं की येस देर आर सिच्युएशन्स की जिथे मॅटर पण वेव्ह सारखा बिहेव करतो. दिस विल become evident from the experiments on diffraction of electrons from the nickel crystal described later in this chapter. Deleted आहे पुढे, डोंट वरी, डिलीटेड आहे. पण पुढे जाऊन प्रूव्ह त्यांनी केलंय की इलेक्ट्रॉन्स डिफ्रॅक्ट होतात. काय होतात इलेक्ट्रॉन्स? डिफ्रॅक्ट. आता इलेक्ट्रॉन तर पार्टिकल आहेत, पार्टिकल डिफ्रॅक्ट होतात म्हणजे पार्टिकल लाईट वेव्ह सारखे बिहेव करतात. सो डी ब्रॉगलीचं म्हणणं काय पटलं का तुम्हाला? डी ब्रॉगली काय म्हणला? डी ब्रॉय काय म्हणला? डी ब्रॉय म्हणला की जर लाईटला दोन नेचर आहेत, लाईटला दोन नेचर आहेत, पार्टिकल पण आहे आणि वेव्ह पण आहे, तर मग नॉर्मल पार्टिकल्सला पण दोन नेचर असले पाहिजे, नॉर्मल मॅटरला पण दोन नेचर असले पाहिजे. आणि या बेसिस वरती तो म्हणला नेचर हे सिमेट्रिक आहे, नेचरला सिमेट्री खूप आवडते. सो त्याप्रमाणे जर लाईटला दोन नेचर आहेत तर मॅटरला पण दोन नेचर असले पाहिजे. आणि या प्रपोजिशन, या त्याच्या स्टेटमेंटला नंतर सपोर्ट केलं इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्ट होतात या एक्सपेरिमेंट. इलेक्ट्रॉनचं डिफ्रॅक्शन, डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. डेव्हिसन जर्मर या दोन यांनी एक एक्सपेरिमेंट केलेला जो आपल्याला डिलीटेड सिलेबस मध्ये, डोंट वरी. डी ब्रॉय used the property of frequency and wavelength of wave and proposed the relation connecting them with a particle. त्यांनी वेव्हच्या प्रॉपर्टीज वापरल्या आणि पार्टिकल बरोबर, पार्टिकलच्या प्रॉपर्टी बरोबर कम्पेअर केलं. पार्टिकल कडे एनर्जी आणि मोमेंटम असतो, वेव्ह कडे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ असते. या दोघांना त्यांनी कम्पेअर करून एक रिलेशन बनवलं. ओके, आता बघा लाईट, फोटॉन, फोटॉन साठी मोमेंटम असतो E/c, फोटॉन साठी मोमेंटम E/c असतो, विच कॅन बी लेटर ऑन रिटन ॲज E/c. c असतो, एनर्जी असते h न्यू, आणि h न्यू मध्ये c ला न्यू लॅम्डा टाकला तर h/c प्रूव्ह करता येतो. सो जर फोटॉनला म्हणजे लाईटला मी h/न्यू प्रूव्ह करू शकतोय, तर कॅन आय प्रूव्ह इट सेम फॉर द पार्टिकल? आन्सर इज ऑन द नेक्स्ट पेज. तर डी ब्रॉय प्रपोज दॅट द मुव्हिंग पार्टिकलची समजा एनर्जी E असेल, मुव्हिंग पार्टिकलची एनर्जी E असेल आणि मोमेंटम P असेल, तर मी इथे पण लॅम्डाला h/p प्रूव्ह करू शकतो. हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. ओके, आणि हे त्याचं प्रूफ आहे. त्यांनी डायरेक्टली प्रपोज केलं, हे त्याचं प्रपोजिशन, हे त्याचा फॉर्म्युला आहे. लॅम्डा इज इक्वल टू h/p विच इज h/mv. हे त्यांनी कुठून आणलं? तो म्हणला अरे लाईट असं करतीये, लाईटला हे येत आहे, पार्टिकलला पण हे आलंच पाहिजे. प्रूफ नाहीये त्याचं, त्यांनी त्याच्यावर सजेस्ट केलं. ओके, सो आपल्याला एवढं लिहिणं एक्सपेक्टेड. बस, त्यांनी त्याला मॅटर वेव्ह असं नाव देऊन टाकलं कारण की ते मॅटरच्या वेव्हज आहेत. ओके, आणि wavelength of matter wave is given by this. It is now known as the de Broglie wavelength. de Broglie wavelength म्हणतो आपण त्याला. Greater the momentum, shorter the wavelength. For wavelength of matter waves, it is known as de Broglie relation. This is the de Broglie relation. Lambda is equal to h/p. समजते काय काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे? तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असतील ना, तुम्ही त्याच्यावरनं पूर्ण आन्सर बनवू शकता. आन्सर मध्ये आपण जसं वाचलं तसं एक्झामिनर नाही वाचत एक एक लाईन टू लाईन, बिलकुल नाही, एवढा वेळच नाहीये. मेन पॉइंट्स बघणार की बाबा तुम्हाला माहितीये का की काय होता डी ब्रॉय हायपोथेसिस, काय होता डी ब्रॉय हायपोथेसिस? सांगा बरं, महत्वाचे पॉइंट्स काय काय तुम्ही लिहिणार त्याच्यामध्ये? तुम्हाला काय माहिती पाहिजे? तुम्हाला हे माहिती पाहिजे की डी ब्रॉयचं इच्छा डेरिवेशन, त्यांनी हे जे काही बोललाय तो त्याचं सुरुवात त्याच्या डोक्यात कुठून आली? तर त्याला वाटलं की नेचर सिमेट्रिक असतं, नेचरला सिमेट्री खूप आवडते. त्यामुळे जर रेडिएशन म्हणजे लाईट ला ड्युएल नेचर आहे तर मॅटरला का नाही? हा मॅटर त्याला समजलाच नाही. त्यांनी क्वेश्चन केला की मॅटरला ड्युएल नेचर का नाही, आणि त्याला हेल्प केली डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंटनी इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्ट होतात हे प्रूव्ह करून. इलेक्ट्रॉनचं डिफ्रॅक्शन प्रूव्ह झालं की अरे मॅटर पण डिफ्रॅक्ट होतो म्हणजे मॅटर पण वेव्ह आहे, हे प्रूव्ह झालं. आणि हे जेव्हा प्रूव्ह झालं की मॅटर पण वेव्ह आहे, त्यावेळेस त्यांनी एक हे बनवलं स्टेटमेंट की लाईट साठी आपल्याला माहितीये की जर काही मला मोमेंटम, एनर्जी किंवा मोमेंटम काढायचं असेल तर E/c असतो मोमेंटम लाईटचा. E/c, मोमेंटम ऑफ लाईट इज E/c. आणि E काय असतो माहिती का? h न्यू. E असतो h न्यू आणि c असतो न्यू लॅम्डा. सो h न्यू अपॉन न्यू लॅम्डा, न्यू गेला तर h लॅम्डा असतो ना. काय असतो h लॅम्डा? h लॅम्डा असतो लाईट साठी वेव्ह मोमेंटम. So momentum for light is h by lambda. So even matter साठी पण सेमच आन्सर आलं पाहिजे, मॅटरचा पण मोमेंटम h by lambdaच पाहिजे. Therefore
मॅटरसाठी पण लॅम्बडा h/pच पाहिजे, म्हणजेच h/mvच पाहिजे. तो प्रूव्ह नाही केलं त्यांनी, डायरेक्टली त्यांनी स्टेट केलंय. हे इक्वेशन डायरेक्टली त्यांनी पण दिलंच आहे. इथे बघा, इथे पण डायरेक्टली दिलंच आहे, प्रूफ नाही आहे त्याचं. h/mv. बस हे 4 पॉइंट्स येणं एक्सपेक्टेड आहे. की त्याच्या डोक्यात आयडिया कुठून आला, त्याला थेरॉटिकली एक्सपेरिमेंटली एव्हिडन्स कुठून मिळाला, आणि नंतर त्यांनी कसं प्रपोज केलं फॉर्म्युला, h/लॅम्बडा आला कुठून, तर लाईट साठी त्यांनी आधी प्रूव्ह केला आणि मग म्हणला की सिमेट्रीमुळे मॅटरकडे पण असंच फॉर्म्युला पाहिजे. दॅट्स इट. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. Sir, do you know points are deleted for or there for exam? Deleted portion is already uploaded on the group. You can check it in the description box. You will get the deleted portion of all the topics. Yashi. बघा, हे तर होते बोरिंग क्वेश्चन होते, थिअरी क्वेश्चन होते, ह्याच्यात काही मजा नाही. महत्वाचे प्रश्न तर आपले न्यूमेरिकल्स येतात. 3 मार्काला जे प्रश्न आहेत ना न्यूमेरिकल्स, ते जर आपण घेऊयात इथे रिंगणात. ते 3 प्रश्न बघा, तुम्हाला तुमच्यामधनं किती जणांना हे जमू शकतात हे जरा मला चेक करायचं. तुमची आहे का ती लेवल, मला पटकन सांगा हँड रेस करून की 144 स्टुडंट्स मधनं किती स्टुडंट असे आहेत की ज्यांना माहिती आहे की मी पहिल्या प्रश्नासाठी काय फॉर्म्युला वापरला पाहिजे. प्लीज रेज युअर हँड. आउट ऑफ 144 आय वॉन्ट टू टेक अ सर्वे. हाऊ मेनी स्टुडंट्स कॅन सॉल्व दिस आन्सर. इफ होस्टला हँड रेज नाही करता येणार, बाकी तर करू शकतात. पण हाऊ मेनी ऑफ यू नो विच फॉर्म्युला टू यूज. रीड द क्वेश्चन. Calculate the de Broglie wavelength of a bullet with velocity and mass. बघा, परिस्थिती थोडी गंभीर आहे, पण थोडं ऑब्झर्वेशन चांगलं करा. तुम्हाला त्यांनी खाली फॉर्म्युला पण दिलाय लिहून, फॉर्म्युला पण दिलाय खाली आन्सर मध्ये. ते म्हणतात तुम्हाला हा फॉर्म्युला वापरा, हा वापर. डी ब्रॉय वेवलेंथचा एकच तर फॉर्म्युला आहे, कॅल्क्युलेट डी ब्रॉय वेवलेंथ. डी ब्रॉय वेवलेंथ इज h/mv. h किती असते माहिती, व्हॅल्यू h ची? येस, 6.63 into 10 raised to minus 34 अपॉन मास ऑफ द बुलेट दिली 5 ग्रॅम, म्हणजे किलोग्रॅम मध्ये करायचं असतं कधी पण SI युनिट. ग्रॅम SI नाहीये, किलोग्रॅम SI. इंटू वेलॉसिटी किती आहे बुलेटची, 90 मीटर पर सेकंड SI युनिट. काही टेन्शन नाही. -3 वरती गेलं तर -31 होणार. 6.63 अपॉन 5 इंटू 90. 5 इंटू 90 असतो 450. 6.63 इंटू 10⁻⁻31. मला न्यूमरेटर मोठा करायची सवय आहे. विदाउट मोठा न्यूमरेटर आय विल नॉट सॉल्व. सो मी त्याला 663 करून टाकतो. असं केल्याने 10⁻⁻ किती घ्यावा लागेल मला? येस, 2 झिरोज. राईटला शिफ्ट केले मी, तर 10⁻33 घ्यावा लागेल. बरोबर का? राईटला शिफ्ट केले ना तर पॉवर्स कमी होतात. -31 चं -32 -33 कमी होणार. डिवाइड बाय 450 आहे, आणि जर मी 450 आणि 6 याला 660 पकडलं, चला हे सॉल्व्ह केलं ना तर काहीतरी आन्सर येऊन जाईल. आन्सर किती येईल मी विदाउट कॅल्क्युलेटर पण सॉल्व्ह करू शकतो, विदाउट लॉग टेबल पण करू शकतो. मी काय करतो, सिम्पली 2 ने मल्टिप्लाय करतो. ह्याचं डबल 90 असतं, याचं डबल काय असतं, 66चं डबल 132 गुड 132 असतं. हा 0 पण गेला, 13.2 अपॉन 9. 9च्या टेबल मध्ये 9 1 जा 9, बोलो 9 1 जा 9. पुढे किती, 4 राहिला. 9 42 राहिला, 42. 9 4 जा 36. 60 राहिला, 60. 9 6 जा 54 ना. हाँ सर. सो 1.466 इंटू 10⁻⁻33 मीटर ये आंसर है. दिस इज द आंसर. The answer given over here is wrong. It should be -33. Is it clear? Yes sir. Very simple question. सर, बोल. जो आपने अभी 2 से मल्टीप्लाई एंड डिवाइड किया ना, वो वैसा अलाउड है ना? क्यों नहीं अलाउड? हाँ, क्योंकि ना प्रैक्टिकल्स के वक्त जब मैंने मैम को बोला था ना कि कैलकुलेशन इजी करने के लिए मैंने जब मल्टीप्लाई डिवाइड किया था, तो मैम ने बोला था वो करने की जरूरत नहीं है, इसलिए मैंने पूछा.
नहीं, प्रैक्टिकल में तो लॉग टेबल यूज करना पड़ता है ना। हाँ तो लॉग टेबल लॉग ऑफ 66 लॉग ऑफ 45 निकाल के सबट्रैक्ट कर दे, राइट अपन। हाँ तो ये डबल करके भी लॉग ही अगर निकालना है तो डबल करने में पॉइंट नहीं। ओके ये सर। डबल और ये तो तब करते हैं अगर डायरेक्टली सॉल्व करना है तो। लॉग जब अगर लॉग निकालना है तो कोई टेंशन नहीं, डायरेक्टली लॉग ले लो फिर। ओके इसलिए सर। फिर ऐसे बोलला रहेगा। कळालं सगळ्यांना? पहिला चौथा कसा सॉल्व केला मी? पाचवा बघा, पाचवा, फिफ्थ कोण कोण सांगेल मला याचा फॉर्म्युला? प्लीज रेज युअर हँड. पहिलं तर सगळ्यांनी लोअर युअर हँड्स. प्लीज रेज युअर हँड अँड टेल मी नाव की कोणाला माहिती याचा आन्सर. फॉर्म्युला फॉर्म्युला सांगायचं तुम्हाला. व्हेरी सिंपल क्वेश्चन इट इज. बघा रे, खूप कमी प्रपोर्शन मध्ये मुलं हँड रेस करतायत. थोडस ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा. एनर्जी ऑफ फोटॉन असेल, एनर्जी जर काही फोटॉनची माहिती असेल तर फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. हा लेसन जर तुम्ही केला असेल तर इथे पण त्यांनी दिलाय, बट आपल्याला माहिती पाहिजे की एनर्जी ऑफ अ फोटॉन किती असते. E इज इक्वल टू एच न्यू विच इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. आठवत आहे का? हाँ सर. सो व्हॉट विल बी फ्रिक्वेन्सी, व्हॉट विल बी वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी कशी काढणार? एच ने डिवाइड करावं लागेल ना मला. सो मला फ्रिक्वेन्सी कशी मिळणार? फ्रिक्वेन्सी विल बी एनर्जी अपॉन एच. एनर्जीची व्हॅल्यू 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल करावं लागतं, कधी पण लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल करावं लागेल डिवाइडेड बाय एच. एच किती असतो? 6.63 10⁻⁻34 जूल सेकंड त्याचं युनिट असतं. प्लँक्स कॉन्स्टंटचं युनिट जूल सेकंड असतं. सो सेकंड जूल जूल जाणार, 1/सेकंड राहणार आणि तेच तर फ्रिक्वेन्सीला राहिलं पाहिजे. सो मी एसआय युनिट मध्ये का करतोय कन्व्हर्जन हे तुम्हाला समजलं पाहिजे. इलेक्ट्रॉन व्होल्ट एसआय युनिट नाहीये, एच एसआय मध्ये आहे. हा पण एसआय मध्ये करावा लागेल, हा पण एसआय मध्ये करावा लागेल, तेव्हा जाऊन सगळं इक्वेशन व्हॅलिड आहे. सो मी सगळं एसआय मध्ये केलं. -34 वर गेला तर काय होईल? +15 होईल, बरोबर का? हो सर. 2 Yes, into sir. 1.6 is 3.2 अपॉन 6.63 10⁻15. मला न्यूमरेटर मोठा करायचा आहे. सो मी काय करणार न्यूमरेटरला? I will make it 32. If I make it 32, 10 के पावर में क्या चेंज आएगा? 14. 14 एक से कम हो जाएगा. Whenever you shift the decimal to the right, power decreases by 1. Divided by 6.63. अब ये तो लॉग टेबल से भी सॉल्व कर सकते हैं. हे लॉग टेबलनी पण सॉल्व करता येईल. लॉग ऑफ फर्स्ट अपॉन लॉग ऑफ सेकंड मायनस करायचं, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर आणि अँटीलॉग काढायचं. लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर आणि अँटीलॉग काढा, डायरेक्टली आन्सर येतं. अप्रॉक्सिमेटली करायचं म्हटलं तर हे अप्रॉक्सिमेटली 5 आहे काहीतरी जवळपास. 5 33 येतात. 6.6 5 33. सो लगभग 4.9 4.8 असे आन्सर त्यांनी दिलेले आहेत. 4 पॉइंट समथिंग बरोबर आहे आन्सर. समजते ना अप्रॉक्सिमेटली काय करतो मी? इंटू 10⁻14 हर्ट्स. वेवलेंथ किती दिली? वेवलेंथ 6229. वेवलेंथ कशी काढणार सांगा बरं मला. हाउ विल यू फाइंड वेवलेंथ गाइस? वन्स यू नो द फ्रीक्वेंसी वी कैन फाइंड वेवलेंथ ना. बट इज देयर एनी अदर मेथड? सर 12400 अपॉन लॅम्बडा व्हेरी गुड. वापरून 12400 बाय लॅम्बडा वापरलं जर काय आपण तर आन्सर लगेच मिळेल आपल्याला. काय 12400 बाय लॅम्बडा वापरा जर तुम्हाला एनर्जी माहिती ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. सो वेवलेंथ कशी येते माहिती का? 12400 बाय लॅम्बडा इन अँगस्ट्रॉम युनिट. ती वापरली तर आन्सर मिळेल. सॉरी, एनर्जी एनर्जी किती एनर्जी दिली त्यांनी? 2 EV दिली. हे आन्सर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मिळेल. 12400 बाय लॅम्बडा किती येईल आन्सर? लॅम्बडा वर जाईल, 12400 खाली जाईल. सो आन्सर काय येईल? 12400 डिवाइड बाय 2 that is 6200 ना. So almost the answer is matching. समजलं का? थर्ड क्वेश्चन किती सिंपल आहे.
ते म्हणतात बोर्डला असे प्रश्न 3 मार्काला येतात. हे 3 मार्काचे क्वेश्चन मी कॉपी केलेले. खोटं वाटतंय का तुम्हाला? 3 मार्काचा क्वेश्चन होता हा. क्वेश्चन 3 मार्काला होता बघा. सी हा 3 मार्काचा प्रश्न मी इथे घेतला होता. शॉर्ट आन्सर 3 मार्क्स इच. 1, 2 किती सिंपल क्वेश्चन. हा पण काय अवघड आहे असं नाही, हा पण इझी. हा सांगा बरं 6th क्वेश्चन कसा करायचा. वर्क फंक्शन दिला आहे, फोटॉन ऑफ फ्रिक्वेन्सी एवढी दिली आहे, इज इन्सिडेंट. मला सांगा आइन्स्टाईन्स इक्वेशन काय आहे? कोणी सांगेल का आइन्स्टाईन्स इक्वेशन काय आहे? h nu is वर्क फंक्शन प्लस नॉट प्लस K max. k max. इसमें से व्हाट इज गिवन? न्यू Fine. नॉट Fine. नॉट इज गिवन ना. क्वेश्चन मध्ये काय विचारले? आणि कॅल्क्युलेट इन्सिडेंट वेवलेंथ फोटो इलेक्ट्रिक एमिशन ऑकर और नॉट. कॅल्क्युलेट इन्सिडेंट वेवलेंथ पे फोटो इलेक्ट्रिक एमिशन विल ऑकर और नॉट. कॅल्क्युलेट इन्सिडेंट. बघा एवढी एनर्जी इन्सिडेंट आहे, एवढी एनर्जी इन्सिडेंट आहे, एवढं वर्क फंक्शन आहे. तुम्ही मला सांगा एवढी एनर्जी जर इन्सिडेंट असेल, एवढी एनर्जी एवढी फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट असेल तर फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन 3.1 आहे. सो फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार का नाही हे कसं चेक करायचं? हाऊ वी चेक इट? व्हॉट इज द मेथड ऑफ चेकिंग इट? सर एच न्यू कॅल्क्युलेट करून मग ते जर जास्त असेल 3.1 पेक्षा तर होईल एमिशन. बरोबर, एच न्यू कॅल्क्युलेट करणार. एच न्यू म्हणजे एनर्जी. पण एच न्यू कॅल्क्युलेट केल्याने एक ड्रॉबॅक असे की आन्सर जूल मध्ये मिळते, मग त्याला पहिलं इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये करावं लागेल, राईट? तर आपण टेस्ट करू शकू. चला करूयात एच न्यू. सांग आन्सर काय एच न्यू केलं मल्टिप्लाय तर. एच न्यू काय? एच आहे 6.63 10⁻⁻34. न्यू किती आहे? 10⁻15. सो किती होणार हा 10⁻⁻19 होणार. जूल मध्ये मिळणार ना. डिवायडेड बाय इलेक्ट्रॉनचा चार्ज करावा लागेल, तेव्हा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये मिळेल. किती इलेक्ट्रॉनचा चार्ज? 1.6 10⁻⁻19. -19 जाणार ना. सो 6.63 डिवायडेड बाय 1.6 लगभग अप्रॉक्सिमेटली किती जाय? 1.6 किती जा? 16 किती जा? 4 are 64. 4 जा 64 ना. 16 4 जा 64. 1s are 16. हाँ तो लेकिन ये आंसर जो 4 आया है 4 पॉइंट समथिंग आएगा, ये तो वैसे भी इससे ज्यादा है ना. हाँ. So therefore incident energy is greater than this thing. Incident energy is greater than the work function. Therefore photoelectric calculate. तुम्हाला सांगितले कॅल्क्युलेट इन्सिडेंट वेवलेंथ पहिली तर इन्सिडेंट वेवलेंथ पण काढणं काय अवघड नाही. हाऊ विल यू फाइंड इन्सिडेंट वेवलेंथ? वेवलेंथ काढायची स्पीड अपॉन फ्रिक्वेन्सी. 3 × 10⁸ अपॉन फ्रिक्वेन्सी 10⁻15. सो 3000 येते इन्सिडेंट वेवलेंथ. इन्सिडेंट वेवलेंथ इज 3000 एंगस्ट्रॉम युनिट. हे रॉंग आहे. इन्सिडेंट वेवलेंथ इज 3000 एंगस्ट्रॉम युनिट. आणि येस फोटो इलेक्ट्रिक इफ एमिशन विल ऑकर. व्हाय इट विल ऑकर त्याचं आपण एक्सप्लेनेशन सांगितलं. कळालं का? हो सर. 5व्या प्रश्नामध्ये वेवलेंथ कशी काढली परत सांगू का एकदा? 5व्या क्वेश्चन मध्ये वेवलेंथ कशी काढली तर वेवलेंथचा एक शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट आहे वेवलेंथचा तो सांगतो मी. जर इन्सिडेंट एनर्जी दिली असेल इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये तर या इन्सिडेंट एनर्जीमुळे किती वेवलेंथ किती इन्सिडेंट एनर्जी इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये असेल, वेवलेंथ एंगस्ट्रॉम युनिट मध्ये असेल तर या दोघांमध्ये काय रिलेशन आहे माहिती का? इज hc बाय लॅम्बडा असतो बरोबर. बट रिलेशन असं बनतं जर हा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये असेल तर 12400 अपॉन लॅम्बडा इन एंगस्ट्रॉम युनिट असं जर आपण ठेवलं तर इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये आपल्याला एनर्जी मिळू शकते. सो मागच्या क्वेश्चन मध्ये दिस वॉज गिवन, दिस वॉज आस्क्ड, दिस वॉज गिवन 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. सो लॅम्बडा काढला 62400.
सिंपल. कळालं का? हो सर. 2 मार्कामध्ये पण प्रश्न थांबा, 3 मार्कामधले हे राहिले की थिअरी प्रश्न. थिअरी प्रश्न बघा जरा. बघा काय थिअरी प्रश्न 4 मार्काचे आणि 3 मार्कामध्ये काही फरक आहे का? स्टेट आइन्स्टाईन्स इक्वेशन, एक्सप्लेन 2 कॅरेक्टरिस्टिक. अरे 4 मार्कामध्ये 8 कॅरेक्टरिस्टिक केले आपण, तर 2 कॅरेक्टरिस्टिक वेगळ्या करायची काही गरजच नाहीये. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन स्टेट करा, 1 मार्क मिळाला, आणि 2 कॅरेक्टरिस्टिक लिहा, त्याचे तुम्हाला 2 मार्क मिळाले, संपला विषय. समजलं का? ते कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला लर्न करावे लागतील. लर्न म्हणजे मी तुम्हाला सांगतो इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, त्याच्यात तुम्हाला ते स्वतःच्या वर्ड्स मध्ये लिहिता आले पाहिजे. विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम एक्सपेरिमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट केलंय की मगाशीच ते ड्रॉ केलं डायग्राम. तोच प्रश्न इथे थोडा इझी वे मध्ये विचारलाय म्हणून 3 मार्क आले. व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, व्हॉट इज स्टॉपिंग पोटेन्शियल, व्हॉट इज वर्क फंक्शन. अरे 3 डेफिनेशन विचारलेत, 1 मार्काला 1 डेफिनेशन. व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपण तुम्हाला मी लिहून दिले बघा नोट्स मध्ये. When photon of suitable frequency is incident on the metal surface, the electrons are ejected from the metal surface. This effect is called as photoelectric effect. Stopping potential काय असतं? The maximum reverse potential required to stop the fastest electron is called as stopping potential. Photoelectric work function म्हणजे काय? The minimum energy required to remove the electron from metal surface is called as work function. हे सगळ्याचे सगळं टेक्स्टबुक मधलेच डेफिनेशन्स लिहायचे तुम्हाला, स्वतःचं डोकं नाही वापरायचं. टेक्स्टबुक मधले डेफिनेशन्स आहेत हे ऍज इट इज तुम्ही लिहू शकता. डेफिनेशन्स तर पाठ करू शकता ना, तिथे डेफिनेशन्स तर पाठ करू शकतो आपण. कळतंय का? सर बघा मी तुम्हाला 3 डेफिनेशन दाखवतो. हे पहिल्याचं डेफिनेशन, फर्स्टचं. व्हॉट इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट? द फिनॉमिना ऑफ एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स from the metal surface when the radiation of appropriate frequency is incident on it is called as photoelectric effect. पहिलं डेफिनेशन. दुसरं, what is stopping potential? Stopping potential काय असतो? थांबा काय, it is called as stopping or cut off potential. स्टॉपिंग पोटेन्शियलचं ऍज सच डेफिनेशन व्यवस्थित तर नाही दिलंय, बट त्याला आपण वर्ड्स मध्ये डिफाइन करू शकतो. तुम्हाला दिसतंय ना टेक्स्टबुक का नाही दिसत है? स्क्रीन शेयर में नहीं दिख रहा है. हाँ स्क्रीन शेयर में नहीं दिख रहा ना, नीचे दिख रहा है लेकिन वो इसमें वीडियो में. हाँ. देखो, if increasing negative potentials were applied to the collector, the photoelectric decreases and for typical value it becomes 0. This termed as stopping potential. त्याला असं पण डिफाइन करू शकता तुम्ही, it is the reverse potential required to stop the fastest electron. ठीक है, it is the reverse potential required to stop the fastest electron, त्याला आपण म्हणतो स्टॉपिंग पोटेन्शियल. आणि वर्क फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन काय असतो? फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन त्याचं पण डेफिनेशन देतो मी तुम्हाला. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजे मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस, त्याला फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन असं म्हणतात. वर्क फंक्शन आपण सर्च करू. फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, हे सगळे डेफिनेशन तुम्हाला आले पाहिजे. वर्क फंक्शन येस मिळालं. बघा हा पॅराग्राफ जो आहे हा वर्क फंक्शन साठी डेडिकेटेड आहे. द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी, तर बघा इथे अंडरलाईन करतो मी.
The minimum amount of energy required to be provided to an electron to pull it out from the metal surface from the metal surface is called as the work function of the metal. It is denoted by phi naught. समजताय का? डेफिनेशन सिंपल क्वेश्चन्स आहेत रे सगळे. 3 मार्काला हा लेसन पूर्ण जो लेसन आहे ना एवढेचे फक्त प्रश्न करून गेला तुम्हाला तुमचे 5 मार्क फिक्स आहेत बोर्डला. 100% तुमचे 5 मार्क फिक्स आहेत. आलेच न्यूमेरिकल तर व्हॅल्यूज चेंज करून येतील या टाइपचेच आहेत. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. आणि मिनिमम एवढं तरी करा. हे बेसिक रिक्वायरमेंट आहे. ज्यांनी लेसनच प्रिपेअर नाही केला ते पूर्ण लेसन प्रिपेअर करण्याच्या ऐवजी एवढं तरी करा. ह्याच्यातनं येण्याचे चान्स खूप जास्त आहे. या टाइपचे क्वेश्चन असं म्हणता येईल. बघा 2 मार्काचे पण प्रश्न आहेत ते पण बघूयात आपण आता. 2 मार्क्सचे क्वेश्चन मधले मी पहिले न्यूमेरिकल घेतोय. आय टेक द न्यूमेरिकल क्वेश्चन फर्स्ट. हे बघा हे न्यूमेरिकल क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट प्रश्न वाचा. इफ द टोटल एनर्जी ऑफ रेडिएशन इज 6.63 जूल कॅल्क्युलेट द नंबर ऑफ फोटॉन्स. अरे टोटल नंबर ऑफ मला सांगा एक फोटॉन ची एनर्जी किती असते? h न्यू असते ना बरोबर का? अनेक फोटॉन ची एनर्जी किती असेल? NH न्यू असेल ना? कळतंय का? जेवढे फोटॉन तेवढा इंटू h न्यू. त्यांनी सांगितलंय की अनेक फोटॉनची एनर्जी आहे 6.63 जूल. फाइंड द नंबर ऑफ फोटॉन. फाइंड n फाइंड करो बोलतायत. कसं काढणार n? h न्यू ला खाली घेऊन जावं लागेल मला. सो नंबर ऑफ फोटॉन्स विल बी 6.63 डिवाइडेड बाय h न्यू. h ची व्हॅल्यू 6.63 10⁻34 आहे आणि फ्रिक्वेन्सी 10⁻14 हर्ट्झ दिली आहे प्रश्नामध्ये. मग 6.63 गेला -34 आणि 14 चं काय होतं डिनॉमिनेटर मध्ये? 10⁻20 वरती गेला तर 10⁻+20 झाला. कळालं का किती इझी होता? येस गाइस समजते का रे? येस Yes. सर. सिक्स्थ क्वेश्चन बघा. सिक्स्थ क्वेश्चन पण एकदम पांचट आहे. सिक्स्थ क्वेश्चन मध्ये डी ब्रॉय वेव्हलेंथ विचारली. डी ब्रॉय वेव्हलेंथ h/mv असते माहितीये. h/mv असते डी ब्रॉय वेव्हलेंथ माहितीये मला. बट इलेक्ट्रॉन साठी एक्सटर्नल फील्ड मध्ये असेल तर त्याचा एक फॉर्म्युला असतो. तो असतो 1.228/√v. This is de Broglie wavelength of an electron placed in external field. इथं पोटेन्शियल 120 वोल्टच्या फील्ड मध्ये ठेवले म्हणून इथं 120 टाकायचं. सिम्पली फॉर्म्युला सबस्टिट्यूशन आन्सर आहे. हा प्रश्न उद्या तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला तर इलेक्ट्रॉन आहे का नक्की चेक करा. इलेक्ट्रॉन आहे का हे चेक करा. इलेक्ट्रॉन असेल तरच हा शॉर्टकट व्हॅलिड आहे. जर इथे इलेक्ट्रॉन नसेल आणि तुम्हाला म्हटलं की कुठला तरी चार्ज पार्टिकल किंवा प्रोटॉन आहे प्रोटॉन त्याला जर काही एवढ्या फील्ड मध्ये ठेवला तर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ सांग असं विचारलं तर मग हा फॉर्म्युला व्हॅलिड नाही. नो, ओनली फॉर इलेक्ट्रॉन. ओनली फॉर इलेक्ट्रॉन दिस इज व्हॅलिड. मग प्रोटॉनला काय करायचं सर? प्रोटॉनला तुम्हाला 120 व्होल्टेज आहे ना त्याला चार्जनी मल्टिप्लाय करा प्रोटॉनच्या. 120 eV एवढी त्याची कायनेटिक एनर्जी असेल प्रोटॉनची. आणि कायनेटिक एनर्जी वरनं डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ या फॉर्म्युलाने काढता येते. √2m कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आहे? 120 eV. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू टाका, मासची व्हॅल्यू टाका, h ची व्हॅल्यू टाका, सगळं सॉल्व्ह करा. यू विल गेट द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ दॅट प्रोटॉन एज वेल. बट हा इझी क्वेश्चन होता. हा एवढा टफ क्वेश्चन नव्हता कारण की ते इलेक्ट्रॉन होता. इलेक्ट्रॉन असल्यामुळे डायरेक्ट आपल्याकडे शॉर्टकट आहे. वी हॅव द फॉर्म्युला डायरेक्टली. इज इट क्लिअर? येस सर. Yes, sir. 7th क्वेश्चन तर लेवलच नाही सोडली त्यांनी काही. 7th क्वेश्चन हा विचारण्याच्या लेवलचाच नाही. कॅल्क्युलेट स्टॉपिंग पोटेन्शियल इफ द वर्क फंक्शन इज 0.6 आणि लाइट इंसिडेंट एट 2. अरे लाइट इज इंसिडेंट एट 2, स्टॉपिंग वर्क फंक्शन इज 0.6. बोलो काइनेटिक एनर्जी कितना होगा फिर? अगर इंसिडेंट लाइट 2 का है उसमें से मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड 0.6 है तो काइनेटिक एनर्जी मैक्सिमम कितना होगा? 1.4. 1.4. के मैक्स है. अगर के मैक्स में से इफ आई जस्ट ड्रॉप इलेक्ट्रॉन काय मिळतं मला? के मैक्स मध्ये इलेक्ट्रॉन आय गेट द स्टॉपिंग पोटेन्शियल. मिळाला स्टॉपिंग पोटेन्शियल. तुम्हाला जर असं वाटत असेल अरे सर हे काही झालंय का नाही झालं आठवत नाही सर, तुम्ही ऍप मधनं हे लेक्चरचे वन शॉट रिव्हिजन बघा. 1 तासात लेसन पूर्ण व्यवस्थित प्रिपेअर होईल. ऍप नाही तर माझ्या युट्यूब चॅनल वरती पण तुम्हाला मिळून जाईल वन शॉट लेक्चर ऑफ
इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स. तुम्ही बघा, कंटेंट खूप आहे तुमच्याकडे, तुम्ही आता वापरा तो आणि प्रॉपर स्टडी करा. टाइम आता स्टडी करण्याचा आहे. ठीक आहे, बघा बघा. अजून आता पुढे थिअरी क्वेश्चन बघूयात. 2 मार्काला काय लेवलचे प्रश्न विचारतात हे लोक बोर्ड मध्ये. शॉर्ट आन्सर्स म्हणतात त्याला. एक्सप्लेन द टर्म वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटर. ते डी ब्रॉग्लीने जे सांगितलं तेच सांगायचंय की रेडिएशन हॅज गॉट ड्युएल नेचर. तर इवन मॅटर, अकॉर्डिंग टू द सिमेट्री ऑफ नेचर, मॅटर शुड ऑल्सो हॅव ड्युएल नेचर. म्हणजे मॅटर विल ऑल्सो बिहेव एज अ वेव्ह in some examples and will behave as a particle in some other examples. या टर्म वरतीच थोडेफार 4-5 लाईन लिहायच्या. 4-5 लाईन लिहिताना ही काळजी घ्या की तुम्ही टेक्निकल वर्ड्स मध्ये ते 4-5 लाईन लिहिताय. उगाच काही पण नका लिहू. सायंटिस्टचं नाव वगैरे वापरा 1-2 वेळेस. कोण आहे सायंटिस्ट, काय बोलला तो, बस. हे थोडं थिअरॉटिकल आहे क्वेश्चन. एक्झॅक्ट ह्याचं सोल्युशन, याचा आन्सर एक्झॅक्टली पाठ करून जाण्याची गरज नाहीये. नीट समजलं असेल तर तुम्ही त्याला बेटर वे मध्ये लिहू शकाल. ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप. बघा, 4 मार्काचा क्वेश्चन केल्याचा फायदा काय होतो? 2 आणि 3 मार्काचे क्वेश्चन करावेच लागत नाहीयेत. तुम्ही 4 मार्काचा क्वेश्चन केला ना, त्याच्यात ऑलरेडी हे इन्क्लूड होऊन गेलंय सगळं. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे काय, काही जणांना हे समजत नाही. 4 मार्काचा प्रश्न प्रिपेअर करतात आणि मग 2 मार्काला जरी असा प्रश्न विचारला ना, ते पूर्ण अख्खं लिहून येणार, सगळंचे सगळं लिहून येतात. अरे ते विचारले काय, फक्त ड्रॉ नीट लेबल डायग्राम, बस. डायग्राम सोडून तुम्ही काहीच करू नका. ड्रॉ करा डायग्राम आणि त्या चित्राला प्रत्येकाला काय म्हणतात तेवढं सांगा. लेबल्ड डायग्राम आहे की हा क्वार्ट्स फायबर, हा ग्लास, हा इव्हॅक्युएटेड चेंबर, हा कॅथोड, एनोड, इथे लाईट सोर्स, मग व्होल्टमीटर, एमीटर, सगळं बोलून दाखवा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ड्युएल नेचर ऑफ मॅटर? अरे ड्युएल नेचर ऑफ मॅटर आणि वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी हे दोन्ही सेमच तर आहेत. हे दोन्ही आन्सर सेमच आहेत ना. एक्सप्लेन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कॉन्सेप्ट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करा म्हणतात. व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लिहा, त्याच्याबद्दल थोडीफार माहिती टाका. अजून काही नाही याच्यामध्ये असं काही खूप कॉन्क्रीट हेच आन्सर लिहायचं तेच आन्सर लिहायचं असं नसतं. देर इज नो सॉलिड डिव्हिजन की ह्याला एवढंच लिहायचं किंवा हे नाही लिहायचं असं नसतं काहीच. तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. तुम्हाला हे लिहिताना हा अप्रोच ठेवा की बाबा समोरचा चेक करताना वाचणार आहे ते, आणि वाचताना आपल्याला जे काही येतंय ते आपण अशा पद्धतीने मांडायचे तिथे की समोरच्याला असं फील येईल की हा या स्टुडंटला ही गोष्ट येतीये, माहिती आहे. आपल्याला नुसतं बघा, आन्सर शीट लिहिणं म्हणजे असं नसतं की जे बुक मध्ये दिले त्याच्यात ते तशाच्या तसं उतरवणं. आन्सर शीट अशी लिहा की जेव्हा पेपर चेक करेल ना पेपर, त्याला हा फिलिंग येईल की हा जो स्टुडंट आहे ना त्याला फिजिक्सचं चांगलं नॉलेज आहे. सो या दृष्टीने पेपर लिहा. ठीक आहे, तुम्ही पॉइंट्स तुमचे पण टाकू शकता. तुम्हाला जे समजलं आहे ते व्यवस्थित एक्सप्लेन करू शकता. बट वर्ड्स टेक्निकल वापरा. ठीक आहे, टेक्निकल वर्ड्स नाही वापरले तर तुमचे मार्क्स कट होते. आणि टेक्निकल वर्ड्स वापरणं म्हणजे थोडं टेक्स्टबुक रिडिंग एक्सपेक्टेड आहे. आता तर फक्त राहतात व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्काचे. सर बोल. सर, फोटो इलेक्ट्रिक और वो डी ब्रॉगली के अलावा इस लेसन से नहीं है क्या कुछ? सब डिलीटेड है बाकी पूरा ना? पूरा. ओके. देखो 1 मार्क में डिफाइन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑलरेडी आपण डिफाइन केलं. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, डिफाइन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, मिनिमम फ्रिक्वेन्सी अबव विच द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टार्ट्स, कट ऑफ पोटेन्शियल और स्टॉपिंग पोटेन्शियल डिफाइन केलं, वर्क फंक्शन डिफाइन केलं. हे बेसिक 1 मार्काला डिफाइन हेच असेच येणार. स्टेट डिफाइन असेच येणार. 5th क्वेश्चन बघा 1 मार्कचा कसा आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑन मेटल इज एवढं. मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द वर्क फंक्शन? अरे मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल तर वर्क फंक्शन कसं काढणार मी? एच न्यू नॉट नी ना, बरोबर का नाही? एवढा सिंपल क्वेश्चन आहे. एच ची व्हॅल्यू 6.63 10⁻34 आणि न्यू नॉट ची व्हॅल्यू 7 × 10⁻14. 10⁻14 आणि -34 काय होणार? -20 होणार. आणि 7 3 जा 21, 7 6 जा 42, 44, 7 6 जा 42 plus 4 is 46. So 46.41 into 10⁻20 म्हणजे 4.64 into 10⁻19 जूल. बरोबर आहे, कळतंय का?
फाइंड द कायनेटिक एनर्जी एमिटेड इफ द फोटोइलेक्ट्रिक एनर्जी 4 इलेक्ट्रॉन वोल्टची एनर्जी पडतीये, त्याच्यातलं वर्क फंक्शन किती आहे 2.4. अरे 4 मधलं 2.4 बाहेर यायला गेलं तर कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम किती असणार 1.6 असणार ना. येस. तुम्ही जर 1 मार्कचे क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये सॉल्व्ह करत असाल आणि तुम्हाला एखादा प्रश्न वाटला खूप लेंदी आहे, तर समजून जा की तुमचंच काहीतरी चुकतंय, तुम्ही नीट वाचत नाही तो क्वेश्चन. इझीच प्रश्न असणार, 4-5 लाईनच्या वरती प्रश्न जाणार नाही. आणि नॉर्मली आपण बोर्ड एक्झाम मध्ये आपली टेंडन्सी असते की खूप आधी चांगलं डेकोरेशन करतो आपण, पहिलं पेजला 4-5 लाईन इकडून तिकडून सगळं, प्रत्येकला अंडरलाईन. एक तर पहिली सवय खराब सवय खूपच ही घालवून टाका तुम्ही, की पहिले जे 10 MCQ असतात ना त्याचे क्वेश्चन्स कधीच नसतात लिहायचे. ओनली राईट आन्सर्स इन दिस फॉर्मॅट. क्वेश्चन 1 जे काही क्वेश्चनचं नाव आहे लिहा, आन्सर जो काही त्यांनी, समजा तुम्हाला तुमच्या MCQला त्यांनी असं सिम्बॉल दिले 1 2 3 4 असं या सिस्टमनी नंबरिंग केलंय, तुम्ही पण तसंच करा. स्वतः हुशारी नका करू. आन्सर 1 आन्सर 2 हे नका करू. हे जे मार्किंग इथे जे काही लेटर्स वापरले तेच लेटर वापरा, किंवा आन्सर A-B-C तुम्ही स्वतः नका करू. जे तिथं दिलंय ना 1 तर असंच 1 लिहा, आणि तुम्हाला वाटल्याचं आन्सर C आहे, C मोमेंट ऑफ इनर्शिया समजा पहिल्याचा आन्सर आहे, तर तुम्ही ऑप्शन पण लिहा आणि थोडी स्पेस सोडून आन्सरचं वर्डिंग पण लिहा. नुसतं C नका लिहू, पहिल्याचा आन्सर C दुसऱ्याचं D तसं नका लिहू. मोमेंट ऑफ इनर्शिया B, दुसऱ्याचं B वाटतं आन्सर. स्ट्रेस तिसऱ्याचं C, जे काही तुम्हाला वाटतं ते लिहा. आणि तुम्ही पहिल्या पेजला बघा एवढं चांगलं व्यवस्थित प्रेझेंटेबल बनवा ना. फर्स्ट पेज वरती समजा तुम्ही MCQ सॉल्व्ह करतायत 10, तर आन्सर 1 आन्सर 2 असं करत करत आन्सर 10 असणार. ठीक आहे, ह्याचा आन्सर A C D B C जे काही A D जे काही आन्सर्स आहेत, स्ट्रेस, ट्रेन, मोमेंट ऑफ इनर्शिया, फोर्स, टॉर्क, इन्क्रीजेस, काही पण आन्सर्स असतील. खाली न्यूमेरिकल पण असतो रे, माहितीये का, न्यूमेरिकल पण असतोय. तुम्ही तो न्यूमेरिकल ओरली सॉल्व्ह करू शकत असेल तर चांगलंच आहे. जरी ओरली सॉल्व्ह करू शकत असेल ना, राईट साइडला एक पेन्सिलनी तो शॉर्ट मध्ये सॉल्व्ह करून टाका. राईट साइडला शॉर्ट मध्ये रफली सॉल्व्ह करून टाका तो, आणि त्याचा आन्सर नंतर लिहायचे D31.6 न्यूटन. जे काय तुम्हाला आन्सर आले ते लिहा, बट डोंट राईट द होल क्वेश्चन. क्वेश्चन लिहून नंतर आन्सर कधीच लिहू नका, क्वेश्चन लिहिण्याला मार्क नाही आहेत. ठीक आहे, सो ही मिस्टेक नका करू. येस अपूर्व, तुम्ही कुठले लेसन नसतील प्रिपेअर केले ना, तुम्ही फक्त क्वेश्चन बँक वर रिलाय करा सध्यासाठी. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. एक्स्ट्रा काही पॉइंट्स असतील तर हळूहळू ते पण कव्हर होतील. पहिले क्वेश्चन बँक तरी स्ट्रॉंग करा, क्वेश्चन बँक मध्ये सगळं कव्हर होत आहे. तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो मी, ही जी क्वेश्चन बँक आता आपण घेतली येणार आहे, या लेसन मध्ये या प्रश्नाच्या बाहेरचे प्रश्नच नाहीयेत, थिअरी तर नाहीच आहेत. हा न्यूमेरिकल असतील बाहेरचे, बट थिअरी तर नाहीये. थिअरी मध्ये त्यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कव्हर केलाय, त्यांनी डी ब्रॉगली कव्हर केलाय, त्यांनी तो आईन्स्टाईनचं इक्वेशन कव्हर केलाय. झालं की 3च तर पॉइंट आहे त्या लेसन मध्ये. आता क्वेश्चन बँकच्या बाहेर टाकतील तरी काय, हा प्रश्न विचारताना थोडासा ट्विस्ट करून विचारतील. म्हणजे जसं की थिअरी प्रश्न जो असतो, एखादा एक्सप्लेन आईन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याला काहीतरी वेगळ्या वर्डिंगने विचारतील, बट द क्वेश्चन रिमेन्स द सेम. ओके, सो गॅरंटी देतो मी तुम्हाला, क्वेश्चन बँक मधलेच रिलेटेड क्वेश्चन असतील. न्यूमेरिकल मध्ये थोडा बहुत चेंज यू कॅन एक्सपेक्ट. न्यूमेरिकल ऍज इट इज क्वेश्चन नाही येणार, बट मोस्टली क्वेश्चन असेच असते. कळतंय का? येस सर. आणि आता जो लास्ट 1 मार्क मला होता ना जो, त्याच्यामध्ये थिअरी क्वेश्चन्स पण होते. थिअरी क्वेश्चन बघितले आपण, डेफिनेशन्स होते, न्यूमेरिकल्स पण होते. हा, न्यूमेरिकल समजलं सगळ्यांना. हा, फाइंड द एनर्जी ऑफ फोटॉन विथ दिस मच मोमेंटम. एवढा मोमेंटम असेल तर फोटॉनची एनर्जी किती? अरे एनर्जी ऑफ फोटॉन आणि मोमेंटम मध्ये आपण फॉर्म्युला बघितला, आठवतोय का? मोमेंटम is E by C. So E is equal to PC, momentum into speed of light, 2 into 10 raised to minus 16 ग्रॅम पर सेकंड आहे, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे हा क्लिअरली CGS मध्ये आहे.
तर स्पीड ऑफ लाईटला पण सीजीएस मध्ये मल्टिप्लाय करूयात. 3 इंटू 10 रेस टू स्पीड ऑफ लाईट इन सीजीएस किती माहिती का? 3 इंटू 10 रेस टू 10 सेंटीमीटर पर सेकंड. सो 3 टू 6 येणार इंटू 10 रेस टू किती येणार? 10 रेस टू मायनस 6 और घेणार. समजलं का? बघा रे, ज्या मुलांना काही स्टुडंट्सचा डाऊट आहे सर फक्त क्वेश्चन बँक न्यूमेरिकल करून चालणार आहे, तर बघा तुम्हाला मी साधं एक ऍडवाइस देतो. जर तुम्हाला टेक्स्टबुक मधले क्वेश्चन बँक मधले क्वेश्चन करून तुम्हाला वाटत असेल अरे खूपच इझी आहेत, हे तर जमतंय आम्हाला, न बघता पण आम्ही लिहू शकतो, तुम्ही तर टेक्स्टबुकच्या मागचे न्यूमेरिकल करा, काहीच प्रॉब्लेम नाही. टेक्स्टबुकच्या मागचे न्यूमेरिकल करणं गरजेचंच आहे. पण जर तुम्हाला वाटतं नाही सर क्वेश्चन बँक टफ चालली, थोडंसं क्वेश्चन बँकला रिपीट करा, 2दा 3दा रिपीट करा. ठीक आहे. तुमचा उद्याचा टास्क काय सांगून देतो मी, अँड देन वी विल एंड द सेशन. उद्या 11 PM पर्यंत रिस्पेक्टिव्ह व्हॉट्सअप ग्रुप, तुमचे ग्रुप्स बनवलेत म्हणजे तुमचे कोऑर्डिनेटर्स प्रमाणे ग्रुप बनवणार आहेत. व्हॉट्सअप ग्रुप वरती तुमचं फिजिक्सचं ड्युएल नेचर, केमिस्ट्रीचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि मॅथ्सचं डिफरन्सिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह याचे क्वेश्चन बँकचे प्रॉपरली तुमचे जे 2-4 रुपयाला पेजेस मिळतात ना, जे आन्सर कीज, ते विकत घ्या आणि त्याच्यावरती लिहून अपलोड करा. 11 PM पर्यंत डेडलाईन उद्याची. तिन्ही सब्जेक्टचं झालं पाहिजे. फिजिक्सचं तर मी आत्ताच्या लेक्चरमध्ये सगळे सॉल्व्ह करून दिले तुम्हाला. तुमचं काम आहे हे की तुम्ही, आणि त्याच्यामध्ये पण समजा कुठला स्टुडंट लवकर करत असेल आणि प्रॉपरली क्वेश्चन बँक लिहिली असेल ना, तर मी तशी PDF पण एखादी पाठवेन तुम्हाला रेफरन्ससाठी, तुम्हाला सगळे प्रश्नाची उत्तर नाही सापडली तर. फिजिक्स मध्ये आपण डिस्कस केलंच आता सगळे प्रश्न बऱ्यापैकी. हे तुम्हाला उद्या 11 पर्यंत करायचंय. कशावर टाकायचंय? व्हॉट्सअप ग्रुप वरती. PCM मिळून एक PDF बनवा, 1 PDF. ओके, PCM मिळून you will have a 1 PDF which you have to upload before 11 PM tomorrow at night. 11 PM at night. ह्याच्या आधी कधी पण अपलोड करू शकता. तर त्याप्रमाणे तुमचं कम्प्लिशन ट्रॅक केलं जाईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला परवाच्या दिवशी पेरेंट्सची पण डिस्कस करण्यात येईल की बाबा कोणी केलं नाहीये, कोणी केलं आहे. बोर्ड पेपरवर सॉल्व्ह करा. दुकानात मिळतात ते 4-5 रुपयाचे बोर्ड पेपर. त्याचा काय रिझन सांगतो मी तुम्हाला, कारण की तुम्हाला हे संडेला सबमिट करायचंय रे. तुम्हाला हे संडेला सबमिट, तुम्ही बुक मध्ये लिहिलं तर काय होईल, ती बुक सबमिट नाही करता येणार तुम्हाला. सो संडेला तुम्हाला प्रॉपरली त्या जो काही व्हॉट्सअप ग्रुप असेल ना, त्या ग्रुपच्या कोऑर्डिनेटरकडे सबमिट करायचं ते, आणि ते सबमिट करून नंतर चेक केलं जाईल मॅन्युअली पण की खरंच लिहिलंय का व्यवस्थित. PDF ग्रुपवर टाकाल का? हा, मी कोऑर्डिनेटर्स PDF ग्रुपवर टाकतो. कोऑर्डिनेटर्स, टाइम टेबल, मी 4 गोष्टी तुम्हाला देणार होतो. कोऑर्डिनेटर्स, PDF, क्वेश्चन बँक, टाइम टेबल, अजून त्यातली क्वेश्चन बँक तर पाठवली मी आता. कोऑर्डिनेटर आणि टाइम टेबल एकाच PDF मध्ये. उद्या 5 वाजता भेटूयात. 5 ते 6 उद्या राहणार आहे. ऑनलाइन स्टुडंट्सचा EMI आणि AC. EMI आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम टुमॉरो. क्वेश्चन बैंक ऑलरेडी सेंड कर दिया अनुष्का. सर यस सर, कॉलेज में भी एक्चुअली हमें बोला था क्वेश्चन बैंक का PDF का जेरॉक्स लेने हैं, तो वो जो मेन है जो उन्होंने बोला कि बोर्ड्स की तरफ से जाया था, वो और आप जो प्रोवाइड कर रहे हो वो दोनों सेम है? सेम ही है वो. हाँ, ओके. कॉलेज में भी सबमिट करने बोला है क्या PDF? नहीं, उन्होंने बोला था कि तुम लोग क्वेश्चन बैंक रेफर करो और उसमें के क्वेश्चंस सॉल्व करो. यस, वो इम्पोर्टेंट क्वेश्चन है बहुत, वही रेफर करो. सेम है ना? सेम है, मोस्टली तो सेम है. ये क्वेश्चन बैंक मैंने जो दिया है ना अभी ग्रुप पे, वो स्टेट बोर्ड ने ही दिया हुआ क्वेश्चन बैंक. तो वही आप सॉफ्ट कॉपी देने वाले हो क्या? यस, उसका ही सोल्यूशन का अभी तो सॉफ्ट कॉपी दूंगा. और बाद में 4-5 दिन के बाद उसका सोल्यूशन वाला पूरा नोट्स मिलेगा तुमको हार्ड कॉपी में, बुक मतलब प्रॉपर एक बुक मिलेगा.
उसी बुक में से प्रिपेयर करो। स्पेशली जो वीक स्टूडेंट्स है जिन्होंने अभी तक पढ़ाई नहीं स्टार्ट किया है, फोकस ऑन दॅट बुक। ती बुक पूर्ण थ्रू आउट 1-1.5 महिन्यामध्ये उलटी पालटी करून टाका, 70-80% मार्क कुठे जाणार नाही। सॉफ्ट कॉपी मी पाठवली ना आदित्य ऑलरेडी पाठवले मी ग्रुप वरती। तू सेंड केलं का मानसी सगळ्या ग्रुप्सला? हो सर, त्याच्यात सोल्युशन नाही येत। नाही, सोल्युशन नाही त्याच्यात। सोल्युशन आता सध्या तरी अवघड आहे। या 2 लेसनचं फक्त आपल्याला बघावं लागेल। सोल्युशन तुम्ही स्वतः काढणं एक्सपेक्टेड आहे या 2ला। ठीक आहे, शाळा ऍप वरती सोल्युशन भेटतात ते चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्याच्यातनं पण करू शकता। अपूर्व, संध्याकाळी 5 वगैरे 5 ते 7 लेक्चर आहे, त्याच्या आधी वगैरे कॉल कर। ठीक आहे, आता टेस्ट पुढच्या ज्या आहेत ना रे, त्या आपण जो मी टाइम टेबल फॉलो पाठवीन तोच फॉलो करणार आहे। बाकी मागचे जे कुठले टाइम टेबल होते ते सगळे कॅन्सल झाले। ठीक आहे, आता मॅथ्स सरांचं लेक्चर आहे, मी एंड करतो इथे सेशन। चलो, हे कंटिन्यू ठेवू सर, युट्यूब कंटिन्यू ठेवला असता पण ठीक आहे, बंद केलं का? नको सर, वेगळं राहू दे, बरं पडतं। ठीक, थँक्यू सर। येस, चलो बाय बाय। थँक्यू सर।